महत्त्वाचं काय राहतं आहे, जमिनीच्या वरती म्हणजे बुंद्यामध्ये जे अशा फूट वाढते, तर ही कट न करता हाताने काढणं अत्यंत गरजेचं आहे. हे जर अशा पद्धतीने काढले आणि खाली जे निघणारे वॉटर शूट आहेत हे ओढून काढा शक्यतो, कारण त्याचा फायदा म्हणजे जास्त फूट होत नाही नंतर ना. वा असं अशा पद्धतीने निघाले पाहिजे. आणि जेव्हा आपण इथं कट करतो तर हे डबल टिबल फुटतात, त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने हे काढणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही काढलं तर जे अन्नद्रव्य तुमची वायाला जाणार दिलेली खतांचं जे नियोजन असते ते वायाला जाणार, ते जाणार नाही आहे. आणि अशा पद्धतीनं हे बुंद्यामध्ये आता थंडीच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीनं हे वॉटरशूट किंवा जे फूट निघतं नवीन ते काढणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या झाडावरती आता जर काडी बनवायचं म्हटलं तर हे सगळ्यात महत्त्वाचं, हे स्टॉपिंग करणं गरजेचं आहे. जे तुम्हाला फांद्या नको आहेत त्या तुम्ही कट केल्या तरी चालतील. आणि अशा पद्धतीने हे जर नवीन फूट किंवा जे नवीन पालवी म्हणतो आपण ते काढून टाकणं, त्याचबरोबर ही नवीन जे येणारी कळी आहे हे काढून घेणं हे गरजेचं आहे. कारण अन्नद्रव्य हे स्टोरेज होणं गरजेचं आहे. काडीमध्ये जेवढं अन्नद्रव्याचा साठा वाढेल तेवढा त्याचा फायदा तुम्हाला निश्चित चांगला मिळू शकतो. आणि हे जे वॉटरशूट जास्त वाटायला लागले तुम्हाला, वॉटरशूटसाठी काडी जर वाटायला लागली तर पूर्णपणे अशी काढून घ्या, हे महत्त्वाचं आहे. आणि ह्याचबरोबर ह्या टायमिंगला जो थ्रिप्स असेल, मावा असेल किंवा इतर जे काही तुमच्याकडं रसशोषक किडीचा अटॅक असेल तुमच्या बागेमध्ये, तर तो कंट्रोलमध्ये ठेवणं एक साधारणपणे आत्ता जर नवीन बहार धरण्याचं नियोजन असेल जानेवारीमध्ये, तर आत्तापासून त्यावरती काम होणं गरजेचं आहे. आणि झाडांमध्ये येणारा जो पाकळी करपा किंवा जो अँथ्रॅकनोनचा करपा आहे स्पॉटेड, की जो या पद्धतीने असतो आहे, तर असे जे पानं असतील तर ह्याचं नियंत्रण किंवा ह्यापासून बागेचं संरक्षण करणं गरजेचं आहे. बाकी इतरही गोष्टी आहेत, त्यामध्ये मर रोग असतो आहे, नंतरनं ज्याला की आपण विल्टिंग म्हणतो आहे, तर ते थांबवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आज डाळिंब बागेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं आहे, तर जी काही बागेपासून आपण उत्पन्न घेतो तर लागवड केल्यानंतर 2 वर्ष पहिले उत्पन्न मिळत नाही आहे. म्हणजे पहिलं हार्वेस्टिंग होतं आपलं 22-23 ते साधारणपणे 27 महिन्याच्या दरम्यान, आणि तिथून पुढं 5 हार्वेस्टिंगमध्ये बागा काढण्याचं प्रमाण किंवा बागेमध्ये मर येण्याचं प्रमाण जास्त राहतं. यापूर्वीचाही आपल्या डाळिंब बागेमध्ये दुसरीकडला व्हिडिओ होता की बाग मरते, हे जानेवारीमध्ये सांगितलं होतं आणि ती बाग जून-जुलैमध्ये मरण्यास सुरुवात झाली. तर हे जे होतं तर ह्यावरती पूर्ण नियोजन हे असणं गरजेचं आहे. आणि ते जर झालं तर निश्चित प्रकारे तुम्हाला बाग ही आपली साधारणपणे पहिल्या हार्वेस्टिंगनंतरनं म्हणजे 27 महिन्यानंतरनं कमीत कमी आपण 8-9 बहाराचं नियोजन ठेवू शकतो, जर बागेचं सुरुवातीपासून नियोजन चांगलं असेल तर. अन्यथा आपल्याला 5-6 हार्वेस्टिंग झाल्यानंतरनं म्हणजे 7-8 वर्षानंतरनं बाग काढण्याची वेळ येते, कारण चुकीचं खतांचं नियोजन, चुकीचं स्पेस शेड्यूल आणि झाडामध्ये स्टोरेज नसताना बहाराचं नियोजन केल्यानंतरनं झाडं लवकर कमकुवत बनतात आणि रोगांना लवकर बळी पडतात आणि बाग लवकर खराब होऊन जाते, हे या व्हिडिओमधून सांगतो आहे. आणि आता इथून पुढचं जे नियोजन असणार आहे तर वेगवेगळ्या प्रकारचं जे काही लागणारं खतांचं नियोजन वगैरे हे सर्व आपण जे सांगतो ते थोडंसं प्रॅक्टिकली असतं आहे. सॉईल कंडिशननुसार आपण प्रत्येक बागेसाठी किंवा प्रत्येक पिकासाठी जे लागणारं नियोजन आहे हा वेगळं असतं आहे. सर्वच पिकांना एकसारखं शेड्यूल किंवा एक प्रिंटेड शेड्यूल हे चालत नाही आहे. आणि फवारणी शेड्यूलसुद्धा वापरून उपयोग होत नाही, की यंदाच्या जून-जुलैपासून जो पाऊस सुरू झाला तर तो नोव्हेंबरपर्यंत पाऊस चालू होता. तर यामध्ये द्राक्ष बागायतदारांना जो आलेला अनुभव आहे तर तो तुम्ही प्रत्यक्षात अनुभवू शकता, की या ठिकाणं गडांची निर्मिती झाली ते जिरले, नंतरनं काही ठिकाणी बागांना फ्लावरिंगच झालं नाही किंवा गड निर्मितीच झाली नाही आहे. हे का होतं, तर हे फक्त चुकीचं बागेचं व्यवस्थापन केल्यानंतरनं घडतं. आणि यावरती सगळ्यात महत्त्वाचं काम होणं गरजेचं आहे. हेच होत नाही आहे, म्हणून आज शेतीमध्ये फळबाग तोट्यात जाते. कारण तोट्यात जाण्याचं कारण एकच, की आपण जे काही करतो तर ते आपण प्रिंटेड शेड्यूल किंवा कुठंतरी आपण क्रॉप कल्टिवेशनचं जे एक्सपेंडिचर आहे किंवा कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे प्रोडक्शनचं, ते आपण कुठंतरी कट करतो आणि चुकीच्या मेथड यूज करून थोड्या कालावधीमध्ये उत्पादन चांगलं मिळेल असं काही नाही आहे. शेतीमध्ये सातत्य आणि
प्रयोगशीलपणा न करता प्रॅक्टिकली सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या वेळेत आणि योग्य पद्धतीने झाल्या तरच आपल्याला शेती यशस्वी उत्पादन देऊ शकते. हेच या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.